एव्हरीवन, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या दिवशी काय शेअर करायचं तर आता थोडेच दिवस राहिले, स्कूल चालू होणार आहे आणि जसं मागच्या व्हिडिओत सांगितलं की थोडंसं किचन क्लिनिंग करायचं होतं। आता मध्ये मी 2 गोष्टी क्लीन केल्या, सगळ्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या तर व्हिडिओ फार मोठा होतो। जसं की हे रॅकचं जे सेक्शन आहे हे मी क्लीन केलं आणि त्यानंतर हे जे सेक्शन आहे हे मी क्लीन केलेलं आहे। आता राहिल्या 2 गोष्टी, एक तर फ्रीज राहिले त्यावरती इतका पसारा आहे, काय माहिती किती आवरलं तरी पुन्हा त्यावरती येतो। आणि माझ्या घरात आहे ना, जे कोणी येतं ना त्यांना माझी किचनची ही बाजू खूप आवडते, ती तुम्हाला दाखवची। माझी ही जी बाजू आहेत ना, या मी ज्या काही काचा लावलेल्या आहे यामुळे ती खूप जास्त सगळ्यांना आवडते। सो आता हे जे किचन आणि हे टाइल्स वगैरे आहेत ना ते मला क्लीन करायचं आहे। बऱ्यापैकी खराब झालेलं होतं, मुंग्या झाल्या होत्या, त्यामुळे कुठे सिमेंट पण लावायचं आहे व्हाईट। आणि इतकं सगळं बाकीचं सगळं किचन माझं ऑलमोस्ट आवरून झालंय। 2 गोष्टी राहिल्या त्या आज करून घेते, कारण की ते एकदा झालं की मग स्कूल चालू झाल्यानंतर आपली खूप धावपळ होते आणि या सगळ्या गोष्टी आवरायला तितकासा वेळ मिळत नाही। सो चला, आजच्या दिवशी हे पटापट करते आणि खूप सिंपल पद्धतीने करते, जे तुमच्यासोबत मी शेअर करेल। व्हिडिओ बघत राहा। किचनमध्ये किचन ट्रॉलीज नसतानाही मस्त असं ऑर्गनाइज आणि दिसायलाही सुटसुटीत असं किचन मी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि चला, जे तुम्ही आता मी जो माझा किचनमधला भाग क्लीन करते त्यामध्ये बऱ्याचशा काचेच्या वस्तू आहे, जेणेकरून त्याच्यावरती मुलांचा हात जाणार नाही। आणि जसं ते माझं एक क्रॉकरी युनिट आहे असं समजूया, कारण की बऱ्याच अशा क्रॉकरीच्या वस्तू आहे पण त्या मी तिथे सगळ्या ठेवू शकत नाही, कारण की ओपन असल्यामुळे ते खराब होतं। पण काचेच्या काही बॉटल्स आहे, जे मला पटकन लागणारे मसाले आहे, चहा साखर आहे, या सगळ्या गोष्टी तिथे असतात, जेणेकरून मला स्वयंपाक बनवताना खूप सोपं आणि इझी जातं। आणि काचेच्या गोष्टी अशा आहे की ज्या उन्हात वाळवल्यानंतरच त्यामध्ये आपण व्यवस्थित वस्तू भरू शकतो, जेणेकरून त्या खराब होणार नाही। आणि जसं तो लग्न 1 महिना आधीच मी किचन क्लीन केलं होतं, पण उन्हाळा, भरपूर सारी धूळ, या सगळ्यांमुळे ते पुन्हा सगळं खराब झालं होतं। त्याचबरोबर थोडेफार कॉक्रोचही झाले होते आणि त्यामुळे म्हटलं आता यापेक्षा जास्त चांगली वेळ असू शकत नाही किचन क्लिनिंगची, कारण की आता थोड्याच दिवसात पावसाळाही चालू होईल, त्यानंतर तर काही धूळ उडणार नाही। आणि आता असंही मुलांचं स्कूल येते 8 दिवसात चालू होते, त्यानंतर मग सगळं रुटीन व्यवस्थित आपलं बसेल। त्यामुळे हा जो टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये छान किचन क्लिनिंग होईल, त्यानंतर आपली व्यवस्थित अशी नॉर्मल रुटीन पण चालू होणार आहे। त्यामुळे हे काम मी करायला घेतलं। त्यामुळे मसाल्याचे डबे असो, टोटली जे किचन डीप क्लिनिंग असताना ते केलं, पण यावेळेस थोडीशी पद्धत वेगळी होती। रोज थोडं थोडं केल्यामुळे किचन क्लीन केलंय की नाही हे जाणवलंच नाही आणि अगदी कमी मेहनतीमध्ये माझं किचन क्लीन झालं। प्रत्येक वेळेस एका दिवसात किचन क्लीन करते तर त्यावेळेस खूप जास्त दमायला होतं, पण यावेळेस अशा गोष्टी अजिबात माझ्यासोबत झाल्या नाही आणि किचन क्लीन केल्याचा एक वेगळाच आनंदही देखील मिळाला आहे। नाश्ता झाला आणि लगेच किचन क्लीन करायला घेतलं आणि बाहेर ऊन आहे, त्यामुळे या काचेच्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्यामध्ये स्टीलचीही बरीचशी भांडी होती, ही सगळी उन्हात ठेवली जेणेकरून ते सुकतील आणि तोपर्यंत मला बाकीचं क्लिनिंग करता येईल। आता फ्रीजच्या खालीही भरपूर असा पसारा होतो, खराब होतं, त्यामुळे ते सगळं क्लीन करायला घेतलं। सगळ्यात महत्त्वाचे जे कोपरे होते ते क्लीन करून तिथे मला औषध टाकायचं होतं, कारण की कॉक्रोचेस नंतर जास्तीचे वाढायला नको, त्यामुळे। आणि अशा पद्धतीने आपण कितीही नाही
म्हटलं तरी फ्रीजवरती इतका सगळा पसारा येतो आणि तो पसारा सगळा आवरणंही गरजेचंच असतं. आणि त्याचबरोबर ना आतल्याही सगळ्या गोष्टी काढून सगळं डीप क्लिनिंग करायचं होतं. यावरतीही मी स्पेशल असे व्हिडिओज बनवले आहे. म्हणजे बेकिंग पावडर आहे, सोडा असेल खायचा तो, किंवा विनेगर आणि लिंबू हे आणि आपलं जे डिशवॉश लिक्विड आहे हे सगळं एकत्र करून याचा एक तर स्प्रे बनवा किंवा पाणी बनवा. आणि त्यानंतर फ्रीज जर स्वच्छ केलं ना तर फ्रीजमधला सगळा घाणेरडा वास निघून जातो आणि फ्रीज खूप चांगलं नव्यासारखं क्लीन होतं. प्रत्येक वेळेस मी हीच मेथड वापरते, त्यामुळे फ्रीजही माझं व्यवस्थित असं झटपट क्लीन होतं. त्याला वेगळं स्पेशल असा दिवसभर क्लीन करायची गरज पडत नाही. म्हणजे तासभर तरी लागतो, पण मोजून 10 ते 15 मिनटामध्ये अशा पद्धतीने केलं ना तर फ्रीज खूप छान पद्धतीने व्यवस्थित असं क्लीन होतं. त्यात इथं मुलांची लुडबुड चालली होती, पण आज मी ठरवलंच होतं की आज काही करून फायनल याचं किचनचं काम करायचं आणि त्यामुळे आज ते माझं फायनल झाले आहे. बाकीची बरीचशी कामं बाकी आहे, पण त्याआधी हे काम महत्त्वाचं होतं. ते झाल्यानंतर मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. आपण कितीही म्हटलो ना की फ्रीजवरती पसारा ठेवायचा नाही. आता मी सुरुवातीला इतका पसारा म्हटलं चला सगळा काढूया, पण ज्या वेळेस ठेवायची वेळ येते त्यावेळेस असं वाटतं की त्याच्याशिवाय याची जागा दुसरी कुठेच नाही आहे आणि आपसूक त्या गोष्टी त्या फ्रीजवर येतात. म्हणजे बऱ्यापैकी आमच्याकडे एक बास्केट आहे, त्यामध्ये छोटी मोठी गोष्ट आहे जे आम्ही त्याच्यावरतीच ठेवतो. आणि फ्रीज क्लीन केल्यानंतरही बऱ्याचशा गोष्टी या फ्रीजमध्येच असतात. बऱ्याचपैकी कडधान्य माझे फ्रीजमध्ये ठेवलेले असतात. आता बघू शकतात, हा जो आवडीचा कोपरा जितका म्हणायला आवडतो ना तितकाच बघा धुळीने पूर्ण भरलेला असतो. एकतर फोडणीची वाफ वगैरे सगळं टाईल्सवर जातं आणि त्यामुळे ते खूप जास्त तेलकट होतं. त्यामुळे महिन्यातून एकदा तरी मला एक क्लीन करावं लागतं. त्याचमुळे तो क्लीन केल्यानंतर आवडायला लागतो. जर तसाच ठेवला तर तो आवडायला काय कोणाला बघायला पण आवडत नाही आणि त्यावरतीही तितकीच जास्त धूळ वगैरे येते. आता यासाठी मी नेहमीच एक स्प्रे वापरत असते, पण यावेळेस इतकं जास्त खराब नव्हतं, त्यामुळे म्हटलं स्क्रबने स्क्रब केलं की लगेच निघून जाईल. कारण की महिनासुद्धा झाला नव्हता त्यावेळेस किचन क्लीन केलं होतं आणि म्हटलं चला आता फक्त स्क्रब करूया आणि फटाफट हे सगळं क्लीन करून घेऊया. बऱ्यापैकी तर किचन क्लीन झालंय, फक्त खिडकी आणि ह्या वरच्या टाईल्स इतकंच क्लीन करायचं बाकी होतं. मागे एकदा पाऊस पडला, पण त्यानंतर पुन्हा कडक ऊन पडतंय, त्यामुळे हे करायला घेतलं. कारण की एकदा थोडेसे दिवस जवळ आले की हा पूर्ण पावसाचं वातावरण होतं. ऊन जरी म्हणजे पाऊस जरी नसला तरी ऊनही नसतं आणि पूर्ण असं आभाळ आल्यासारखं होतं. त्यावेळेस आपल्यालाही काम करायची इच्छा नसते. ऊन आहे तोपर्यंत उन्हातली कामं होऊन जातात. आता तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायचा म्हणजे तुम्हाला नेहमीच माहिती आहे प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरातलं क्लिनिंगही करत असतं, पण दुसऱ्यांचं बघितल्यामुळे आपल्याला मोटिवेशन मिळतं आणि हे मोटिवेशन तुम्हालाही मिळण्यासाठीच हा व्हिडिओ शेअर केला आहे. कारण की मीही ज्या वेळेस असं कोणाचे व्हिडिओज बघते ना, रील्स बघते, त्यावेळेस वाटतं आपणही हे छान असं क्लीन ठेवावं किंवा कुणाच्या घरी गेल्यावर आपल्यालाही वाटतं अरे आपल्या घरात किती पसारा आहे. त्यामुळे ते दुसऱ्यांचं बघून जे मोटिवेशन येतं ना, त्याच मोटिवेशनमधून माझा हा व्हिडिओ बनलेला आहे. हवं तर असं तुम्ही समजा. माझं झुरळही कमी झाले, त्यानंतर किचनही क्लीन झालं आणि दुसऱ्यांच्या मोटिवेशनमुळे मला मोटिवेशन मिळालं. म्हटलं चला आपल्याला मोटिवेशन मिळालं आहे तर तुम्हालाही मोटिवेशन मिळालं पाहिजे, म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला. प्रत्येकाच्याच घरात हे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस असतात आणि त्याची काळजी घेणंही तितकंच गरजेचं असतं. सध्या उन्हाळ्याचा सीझन आहे, आमरस इतका बनतोय ना की त्यामुळे मिक्सरची हालतही अशीच झाली होती. म्हटलं चला आता माझ्याकडे ऑल सरफेस क्लीनर हे जे दिवाळीला मागवलं होतं ते आत्तापर्यंत आहे, ज्याने या सगळ्या ज्या इलेक्ट्रिक किंवा ऑइलीच्या गोष्टी आहे ना त्या मी त्यानेच क्लीन करते आणि त्या पटकन निघतात देखील. आता इंडक्शन देखील गॅसच्या टाकीचा जो यावेळेस प्रॉब्लेम झाला तेव्हापासून वापरायला काढले आणि त्यामुळे त्याचंही भरपूर असं
ते तेलकट वगैरे झालं होतं तेही मी त्यानेच स्वच्छ केलं. आता सगळ्यात महत्त्वाचं वस्तूंचं ज्या इलेक्ट्रिक वस्तू आपण वापरतो त्या जर आपण कधीही वॉश केल्या ना त्या लगेच चालू कधीच करायच्या नाही. थोडासा वेळ जाऊ द्यायचा 2 ते 3 तास आणि त्यानंतर त्या चालू करायच्या. कदाचित जर चुकून वगैरे पाणी वगैरे मध्ये गेलं असेल तर त्या वस्तू जळू शकतात आणि त्यामुळे त्या बंद देखील पडतात. आता मला याचा अनुभव एकदा दोनदा आलेला आहे मिक्सरच्या बाबतीत. त्यामुळे मी ना कधीच क्लीन केलं ना तर लगेच कधीच चालू करत नाही आणि क्लीन केल्यानंतर बघा अगदी नव्यासारखा मस्त असा दिसतोय. हे सगळं आवरता करता बरोबर दुपारचे 12:30-1 वाजला होता. आता जी काही छोटी मोठी भांडी सुकली होती ना म्हटलं चला आता त्यामध्ये राहिलेल्या ज्या वस्तू आहेत त्या भरून घेऊया. आता किराणा करायचा आहे, भरून आणायचा आहे, मार्केटमध्ये जायचं आहे, पण त्याआधी सगळं क्लिनिंग केलं की आणायलाही सोपं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात काय आहे किंवा नाही या गोष्टी बऱ्यापैकी आपल्या लक्षात येतात. त्यामुळे म्हटलं आधी सगळं क्लीन करूया आणि त्यानंतर किराणा आणूया, कारण की स्कूल चालू होणार आहे म्हटल्यावरती बऱ्याचशा गोष्टी घरात असल्या पाहिजे. टिफिनचं सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी टिफिनच्या असणार आहे. त्यामुळे म्हटलं चला सगळ्यात पहिले किचन क्लिनिंग होऊ द्या. तर आता झालेली आहे. तर तुम्हीही नक्की आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो चला. आणि हो, मिठासाठी मी काचेची बरणीच वापरते. आधीही 2 वेगळ्या वापरल्या, त्याची झाकणं तुटून गेली कारण की ती चिनी मातीची होती, पण यावेळेस प्रॉपर काचेची केली. ऑइलच्या बॉटलही क्लीन करून ठेवल्या. सध्या जमेल तितकं पटापट भरून ठेवते कारण की त्यानंतर अजून जेवणही बनवायचं आहे. ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या गोष्टी करायचा कंटाळा अजिबात येत नाही. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना म्हणजे प्रत्येक हाऊसवाईफ असो किंवा कुठलीही गृहिणी जी जॉब जरी करत असेल ना तिला तिचं किचन किंवा घर सजवायला खूप प्रेमाने आवडतं आणि ती प्रत्येक गोष्ट खूप जास्त प्रेमाने करत असते. त्यामुळे तिला तो कंटाळा येत नाही आणि जे केल्यानंतर सगळं आवरल्यानंतर जे तिचं म्हणजे दृश्य असतं ना ते अगदी बघण्यासारखं असतं आणि त्यात तिला ते खूप मोठं समाधान वाटतं. चला आता आज मला हे काम करायचं आहे म्हणून म्हटलं स्वयंपाक थोडासा असा साधा सोपा असावा म्हणून इथे मी इडलीचं बॅटर बनवलं होतं. पण इतकं सगळं आवरल्यानंतर म्हटलं इडलीचे भांडे धुणं खूप अवघड जाईल, त्यामुळे पटकन असं डोस्याचंच सगळं प्रिपरेशन केलं. आता आमच्या घरामध्ये जोपर्यंत शाळा चालू होत नाही तोपर्यंत असाच धिंगाणा असतो. इतक्या मारामाऱ्या असतात, भांडणं असतात, याच्यामध्ये माझा वेळ कुठे निघून जातो हे मलाही समजत नाही. आणि असे नखरे देखील असतात, फोटोज काढणं, व्हिडिओज काढणं, हे अशा काही गोष्टी चालल्या असतात. त्याचबरोबर हा चेसचा एक नाद लागलाय तो एक वेगळाच आहे. चला अशा सगळ्या गोष्टींमधून आता दुपारचे वाजले होते 1:30 आणि आता आम्हाला करायचं होतं जेवण. म्हणून म्हटलं सगळ्यांना पटापट एकेकाला डोसे बनवून देते कारण की सांबार आणि मस्त अशी नारळाची चटणी तर झाली होती आणि डोश्यासाठी पीठही इतकंच छान फर्मेट झाले हे तुम्हालाही माहिती आहे. पावसाळा लागला की हे प्रमाण थोडंसं कमी होईल कारण की त्या दिवसात इतकं छान गोष्टी फर्मेट होत नाही. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ना जे काही आहे ते हे सगळं मनसोक्त आम्ही खाऊन घेतो. म्हणजे कढी आहे, दह्याच्या गोष्टी आहे, त्याचबरोबर इडली डोसा आहे. पावसाळ्यात या सगळ्या होत नाही. पावसाळ्यात मस्त असं चमचमीत काहीतरी खायला हवं असतं आणि हे तर आहेच तसं, पण इतका सगळा वेळ त्यावेळेस मिळतही नाही कारण की मुलांची स्कूल चाललेली असते. खूप छान डोसे होतात या तव्यावरती. लोखंडाचा तवा आहे आमच्या बाजारातून, मी फक्त 100 रुपयाला घेतला होता. त्यामुळे वेगळा असं डोस्यासाठी वेगळे तवा वगैरे घेणं मी अजिबात आवडत नाही मला कारण की यावरती इतकं छान पोळ्या पण होतात, पुरणपोळ्या पण होतात आणि त्याचबरोबर डोसे, उत्तप्पा या सगळ्या गोष्टी यावरती खूप छान आणि क्रिस्पी होतात आणि ते तुम्ही बघू देखील शकतात. चला तुम्हाला हे देखील आवडत असेल तर तुम्ही नक्की याच्यावरती ट्राय करू शकतात कारण की हा लोखंडाचा तवा आहे.
यांना ना भरपूर असं तूप घातलेला डोसा खूप जास्त आवडतो आणि मी नेहमी त्यांच्यासाठी असाच बनवत असते. त्यामुळेच पहिले त्यांना या गोष्टी आवडायच्या नाही, पण त्यांच्या आवडीनुसार म्हणजे तूप वगैरे लावून दिलं ना की खूप जास्त आवडतं. त्यामुळे मग त्यांच्यासाठी छान असा हा डोसा बनवला. तर सगळ्यांचं झाल्यानंतर फायनली येतो माझा लास्ट नंबर. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान असं जेवण केलं आणि मस्त असा इकडे यांचा चेसचा गेमही चालला होता. आणि हे सगळं करता करता दुपारचे 2:30-3 वाजले होते. सगळं किचन पुन्हा आवरलं आणि छान अशी झोप घेतली. असा होता माझा आजचा दिवस. तुम्हालाही आय होप माझ्या व्हिडिओतून मस्त असं मोटिवेशन मिळालं असेल. तर तुम्हीही छान असं आपलं घर क्लीन करा. घर जितकं जास्त क्लीन आणि स्वच्छ असेल तितकेच आपण आनंदी राहू आणि आपल्याबरोबर आपली घरातली मंडळी. चला तर मग आपल्यासोबतच आपल्या घरातल्या मंडळींचीही काळजी घ्या आणि तुम्हीही तुमची स्वतःची काळजी घ्या, कारण की पुढचा व्हिडिओही तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. सो चला, व्हिडिओ आवडत असेल तर पुन्हा एकदा व्हिडिओला लाईक करा, कारण की लाईक करण्यासाठी अजिबात पैसे लागत नाही. आणि आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब देखील करा. चला, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी तुमची काळजी